कधी असं झालंय का आपल्यासोबत की पगार तर वाढलाय पण महिन्याच्या शेवटी खिसा रिकामाच. पैसे जातात कुठे हेच कळत नाही. उलट जास्त पगार म्हणजे जास्त सुख वाटायला पाहिजे, पण इथे तर ताणच वाढतोय. हे खूपच विचित्र आहे नाही का? पण हे अनेकांसोबत होतं. तर आज आपण याच मध्यमवर्गीय पैशांच्या सापळ्याबद्दल बोलणार आहोत की नेमकं असं का होतं. आता ही गोष्ट बघा, ही काही काल्पनिक नाही आहे. ही एका 26 वर्षांच्या तरुणाची खरी गोष्ट आहे. त्याचा पगार विचार करा, 40,000वरून थेट 1,30,000वर गेला, म्हणजे जवळजवळ तिप्पट. पण तो म्हणतोय काय की खर्च भागवताना नाकी नऊ येतात आणि आर्थिक स्थितीत काहीच फरक पडलेला नाही. म्हणजे बघा, पगार तिप्पट होऊनही गरीब वाटण्याची भावना, ही गोष्ट कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या मनातली आहे. मग मूळ प्रश्न हाच आहे की आपण एवढी मेहनत करतो, पगार वाढवतो, पण तरीही आहोत इथेच का आहोत? आर्थिक गाडी पुढे का सरकत नाहीये? यामागे नक्की काय गौड बंगाल? चला जरा खोलात शिरून बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात पूर्णपणे आपली चूक नाहीये. खरं तर आपण एका अशा खेळात अडकलो आहोत जिथे काही अदृश्य सापडे लावलेले आहेत, मानसिक आणि सामाजिक सापडे, जे आपल्याला न कळतपणे एकाच जागेवर धावायला लावतात, अगदी ट्रेडमिलवर धावल्यासारखं. तर पाहूया हे सापडे आहेत तरी कोणते. हा बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा सापळा, लाईफस्टाईल क्रीप. याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन असंही म्हणतात. म्हणजे काय तर पगार वाढला की आपलं मन म्हणतं, अरे यार एवढी मेहनत करतोय, थोडं तर चांगलं जगूया. आणि मग काय, आधी जे 300 रुपयांचे हेडफोन्स वापरायचो ते आता 3,000 रुपयांचे होतात. साध्या हॉटेलऐवजी फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाणं होतं. या सगळ्या डिझर्व करण्याच्या नादात वाढलेला पगार कधी संपतो ते कळतसुद्धा नाही, आणि बचत ती तर बिचारी तिथेच राहते. आता ह्या लाईफस्टाईल क्रीप मागे ना एक मानसशास्त्रीय कारण आहे. त्याला म्हणतात हेडॉनिक ट्रेडमिल. नाव जरा अवघड आहे पण गोष्ट एकदम सोपी आहे. आपला आनंद आहे ना, तो ट्रेडमिलवर धावल्यासारखा असतो. म्हणजे बघा, नवीन गाडी घेतली, सुरुवातीला किती भारी वाटतं, पण काही महिन्यांनी ती गाडी रोजचीच होऊन जाते. तो आनंद, तो थरार संपतो. पण गाडीचा EMI तो मात्र शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो. आणि मग येतो तिसरा विलन, सोशल मीडिया. आपण इंस्टाग्राम उघडतो आणि काय दिसतं? कुणीतरी युरोपला गेलंय, कुणीतरी नवीन आयफोन घेतलाय, आणि आपल्या मनात एक किडा वळवळायला लागतो. फोमो म्हणतात ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. आपणच मागे राहिलो का? ह्या एका भावनेपायी आपण बजेटच्या बाहेर जाऊन खर्च करतो, कधी कधी तर कर्ज काढून. त्या एका छान फोटोसाठी किंवा स्टोरीसाठी आपण पुढचे कित्येक महिने आर्थिक ताणाखाली जगतो. आणि इथेच तर सगळा खेळ आहे. आपण फसतो इथेच. आपल्याला लोकांची नवीन गाडी दिसते पण त्यामागचं मोठं कार लोन नाही दिसत. त्यांचं छान घर दिसतं पण त्या घराचं आयुष्यभराचं कर्ज नाही दिसत. आपल्याला फक्त त्यांची चमकणारी लाईफस्टाईल दिसते, त्यामागचं कर्जाचं ओझण आहे. आणि मग आपणही त्याच दिखाव्याच्या मध्ये धावत सुटतो. तर मग प्रश्न असा आहे की या सगळ्या सापळ्यांमधून बाहेर पडायचं तरी कसं? उत्तर आपल्या विचारांमध्येच दडलंय. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. श्रीमंत लोकांसारखा विचार करायला लागेल. ते पैशाकडे कसं बघतात हे जर आपण शिकलो तर हा खेळ आपण नक्कीच जिंकू शकतो. आता हा फरक बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. मध्यमवर्गीय विचारसरणीत पैसा म्हणजे काय तर एक बक्षीस, मेहनत केली आता खर्च करूया. पण श्रीमंत लोकांच्या दृष्टिकोनात पैसा हे एक शस्त्र आहे, एक असं साधन जे त्यांना स्वातंत्र्य आणि नियंत्रण मिळवून देतं. ते किंमत आणि बचतीवर नाही तर नियंत्रण आणि वेळेवर लक्ष देतात. आपण पैसे वाचवण्यासाठी वेळ घालवतो, ते वेळ वाचवण्यासाठी पैसे खर्च करतात आणि त्या वाचवलेल्या वेळेत आणखी पैसे कमवतात. म्हणजे मूळ फरक कशात आहे? आरामात की स्वातंत्र्यात? ओके, तर विचार करण्याची पद्धत तर समजली, पण आता नुसते विचार करून उपयोग नाही, कृती करायला हवी. चला तर मग आता आपण एक ठोस प्लॅन बनवूया. एक असा आराखडा, एक ब्लूप्रिंट जो आपल्याला या चक्रातून बाहेर काढेल आणि खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जाईल. आणि या प्लॅनमधल्या सगळ्यात महत्त्वाचा सुवर्ण नियम, आधी बचत मग खर्च. आपण सगळे काय करतो? पगार आला की आधी खर्च करतो आणि मग जे उरलं ते वाचवतो. पण हा मार्ग चुकीचा आहे. नियम उलटा आहे. पे युअरसेल्फ फर्स्ट. म्हणजे पगार आल्या आल्या सगळ्यात आधी गुंतवणुकीसाठी किंवा बचतीसाठी पैसे बाजूला काढा आणि मग जे उरलंय त्यात खर्च भागवा. ही एक सवय आयुष्य बदलू शकते. तर हा आहे तो 4 स्टेप्सचा ब्लूप्रिंट. स्टेप नंबर 1, सरप्लस तयार करा. म्हणजे आपली कमाई आणि आपला खर्च यातलं अंतर जाणीवपूर्वक वाढवा.
स्टेप 2, गुंतवणूक ऑटोमेट करा. म्हणजे पगार झाला की विचार करायला वेळच नको, पैसे आपोआप इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये गेले पाहिजेत. स्टेप 3, मालमत्तेला प्राधान्य द्या. म्हणजे नवीन फोन किंवा गाडी घेण्याआधी अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवा ज्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल. आणि शेवटची स्टेप 4, मोठ्या जबाबदाऱ्या घेताना 100 वेळा विचार करा. गाडी किंवा घराचा EMI घेण्याआधी त्याचा तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या कॅश फ्लोवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करा. आणि आता एक जबरदस्त ट्रिक जी त्या लाईफस्टाईल क्रीपला मात देईल. याला म्हणतात द रेज कॅप्चर मेथड. नियम एकदम सोपा आहे. पुढच्या वेळी जेव्हा इन्क्रिमेंट मिळेल किंवा पगारवाढ होईल तेव्हा त्या वाढलेल्या रकमेपैकी किमान 50% रक्कम थेट गुंतवून टाका. ती रक्कम तुमच्या खर्चाच्या बँक अकाउंटमध्ये येऊच देऊ नका. म्हणजे काय होईल, तुमची लाईफस्टाईल पण थोडी सुधारेल आणि तुमची संपत्ती तर रॉकेटच्या वेगाने वाढेल. पण एक मिनिट थांबा, आपण हे सगळं का करतोय? ही बचत, ही गुंतवणूक, हा सगळा खटाटोप कशासाठी? फक्त जास्त पैसे जमा करण्यासाठी? नाही. या सगळ्या मागचं अंतिम ध्येय आहे स्वातंत्र्य मिळवणं. पण स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. संपत्ती म्हणजे काही एका रात्रीत लागणारी लॉटरी नाही आहे. ती तयार होती दर महिन्याला घेतलेल्या छोट्या छोट्या पण शिस्तबद्ध निर्णयांमधून. आज केलेली 500 रुपयांची SIP, आज टाळलेला अनावश्यक खर्च, ह्या छोट्या गोष्टी उद्याच्या मोठ्या संपत्तीचा पाया रचतात. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा की आपले पैसे आपल्यासाठी काय विकत घेत आहेत? महागड्या वस्तू आणि तात्पुरता आराम, की भविष्यातले पर्याय आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य? याचं उत्तरच ठरवेल की आपण त्या सापळ्यातून बाहेर पडणार की नाही. विचार नक्की करा. थैंक यू सो मच ये एपिसोड एंड तक देखने के लिए. अब आपको 3 चीजें करनी है. सबसे पहले इस चैनल को सब्सक्राइब कर लो. नंबर 2, मुझे कमेंट्स में बताओ इस एपिसोड में आपको क्या अच्छा लगा और क्या गंदा लगा, ताकि हम वो मिस्टेक्स रिपीट ना कर पाए. एंड नंबर 3, ये एपिसोड किसी एक इंसान के साथ जरूर शेयर करना, क्योंकि वन कॉन्वर्सेशन कैन चेंज समवन्स लाइफ. I'll see you next time.